शिंदे गटातर्फे आमदार अब्दुल सत्तार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली 28 उमेदवारापैकी 25 उमेदवारांनी निवडून आलेले आहे सिल्लोड शहरामधून आणि भाजपचे 3 नगरसेवक निवडून आलेले आहे। भाजपचे 1 नगरसेवक प्रभाग क्रमांक 5चे सुनील पाटील मिरकर फक्त अवघ्या 2 मताने यांचा प्रभाव सुधाकर पाटील यांनी केलेला आहे। अटीतटीच्या ही लढत जी होती याच्यामध्ये पहिले तर एका मताने घोषित केलं, नंतर रिकाउंटिंगचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर निलेश आपार यांनी घेतला आणि रिकाउंटिंग केली तर त्यामध्ये 2 मताने सुधाकर पाटील प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून आले आणि भरघोस मताने निवडून आलेले महाराष्ट्राचे एकमेव आमदार अब्दुल सत्तार साहेबाचे ज्येष्ठ चिरंजीव अब्दुल समीर भैया यांनी 23,546 मतांनी भाजपाचे 7,870 मतं पडलेले मनोज भैया मरोल्लो यांचा पराभव केला आणि बनिका शेटे यांना 1,032 मतं पडले। नगराध्यक्षपदाकरता रोजेकर यांना 101 मतं पडली, शेख अजीम यांना 46 पडले आणि कुदळ यांना 63 मतं पडली आणि दुधे यांना 195 मतं पडली आणि टपाल मतदानाचं आपण गणित पाहिलं तर 37 मतदान अब्दुल समीर भैया यांना टपालामार्फत पडले आणि नोटाचे 129 मतं पडले। विजय मिरवणूकमध्ये सिल्लोडच्या मतदारांनी जनतेने भरघोस साथ देऊन आमदार अब्दुल सत्तार साहेब अब्दुल समीर भैया असतील, नगरसेवक 25 नगरसेवक असतील, यामध्ये अब्दुल सत्तार मित्र मंडळ आणि भरघोस कार्यकर्त्यांना मिरवणूक काढण्यात आली। छत्रपती संभाजी चौकात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपर्यंत निवडणूक सिल्लोडमध्ये निघाली होती। यामध्ये शेवटी आमदार अब्दुल सत्तार साहेबाच्या सेनेभवनावर हे निवडणुकीचं संपन्न झालं। यामध्ये मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोडचे जनतेचे खूप खूप आभार मानले आणि अब्दुल समीर भैयाने बी खूप आभार मानले आणि वसईकर असतील, राजश्री निक्कमताई माजी नगराध्यक्ष ह्या पण खूप भरघोस मताने निवडून आलेल्या आहे। आपण चालू अपडेट चालू घडामोडी करता आपला गोरगरिबाचा चॅनल पाहत राहा। मी पुन्हा येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।